नमस्कार, मोना की दुनिया में आप सबका फिर से एक बार स्वागत है। दिवाली का त्योहार है और मेरे लिए घर से कुछ सामान लाया है। तो किसने क्या क्या भेजा है मैंने सोचा आपके साथ शेयर कर लूं। तो चलो देखते हैं मेरे लिए घर से क्या क्या सामान आया है। तर चला फटाफट आता आपण घरून आलेल्या सामानाची अनबॉक्सिंग करूयात। काय काय दिलंय बघूया। हे माझ्या आजोबांनी डाळिंब आणि लिंबू दिलेला आहे। त्याच्यानंतरही पिवळे मूग आहेत। हे आपल्या शेतामधले तीळ आहेत। ही मटकीची डाळ आहे आणि याच्यामध्ये आहे सीताफळ। बघू शकता ते 1 ते 2 दिवसात लगेच पिकणार आहेत। हे आपल्या घरचेच आहेत। आजी आजोबा आई आणि सासूबाई यांच्याकडून तिघांकडून मला दिवाळीचं सामान आलेलं आहे। हे आहेत कांदे। हे कांदे जेवणाबरोबर खायला खूप छान लागतात, छोटे छोटे। चिंगळी, लाडू, अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले लाडू, चिवडा, डाळ पाडून चुरून। बघू शकता किती थोडं थोडं छोटं छोटं आलेलं आहे। कारण मुंबईचं वातावरण एवढं चांगलं नाहीये ना, त्याच्यामुळे कापण्या कानवलं किंवा लाडूला लगेच बुरशी लागते। त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं होतं जे काही तिघे जण मिळून पाठवचाल ते थोडं थोडंच पाठवा, कारण खायला इकडे आम्ही दोघेच आहोत। तरी थोडं थोडं करता खूप सारं सामान आलं होतं आणि खूप बरं वाटतं असं गावावरून आपलं घरच्या पद्धतीचं आणि आपल्या घरच्या आईच्या हातचं जर खायला भेटलं तर खूप छान वाटतं। हे आहे देशी गायचे देशी तूप। हे माझ्या सासूबाईंनी पाठवलेलं आहे। बघू शकता 1 लिटर पर्यंत आहे तूप आहे हे। आणि घरची देण्याची पद्धत बघितली ना, अगदी कागदात कागद घालून एकदम पॅक करून दिलेलं आहे। गावाला जे जसं मिळेल ते तसं पटापट पॅक करून पाठवून देतात। त्यातच त्यांचं खूप प्रेम असतं। आणि इकडं आपल्याला घरचं देशी खायला पण भेटतं। घर सोडल्यानंतर घरचे पदार्थ आणि घरातली आई वडील, सासू सासरा, आजी आजोबा यांची किंमत कळते। पूर्ण घरात तुपाचा वास सुटलेला आहे। पहिला आपण याला व्यवस्थित एका साईडला ठेवून देऊया। तर बेडवरती सांडलं तर झालं कल्याण। आता बघूया दुसऱ्या बॅगेत काय आहे। याच्यात पालेभाज्या वाटतात। ही पहा, कांद्याची पात, बस एका भाजीपुरती, जास्त नाही। जास्त इकडे टिकतही नाही आणि खायलाही कोण नाही, दोघांपुरतं भरपूर झालं। याच्यामध्ये काय काय आहे बघूया। देशी आपली घरची मेथीची भाजी वाटत आहे मला तर। हा, मेथीची भाजी बघू शकता। 1 दिवस आधीच, म्हणजे 1 दिवस आधीच दुपारची काढलेली आहे। आज दुसरा दिवस, सकाळच्या 11 वाजत आलेला आहे, तरीही भाजी बघू शकता किती फ्रेश आणि तिचा वास मस्तच। मिरच्या, थोडासा लसूण, या घरच्या मिरच्या, झणझणीत तिखट, कानातून नाकातून धूरच काढणाऱ्या। थोडाफार लसूण असेल, कारण अजून लसूण लावला गेलेला नाही। जो काय थोडाफार घरामध्ये असेल तेच टाकला आहे। आणि ह्या देशी गवारीच्या शेंगा आहेत, बघू शकता छोट्या छोट्या।
ह्या देसी गवारीच्या शेंगा आहेत। याची आमटी लोखंडाच्या तव्यात, म्हणजेच लोखंडाच्या तव्यामध्ये काळी आमटी खूप खतरनाक होत्या। एक वेळ करून बघा आणि खाऊन बघा। मी त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे काय आहे? वांगी। देशी वांगी आहेत, काटेरी, न खोलल्यालाच बरं आहे। आणि ह्याही देशी गवारीच्या शेंगा आहेत, पण ज्या मी आधी दाखवल्या ना त्या प्रॉपर देसी गवारीच्या शेंगा आहेत। ह्या थोड्याशा थोडा वेगळं बी आहे ते। ह्या आपल्या भुईमुंगाच्या शेंगा, भुईमुंग शेंगा, आणि याच्यामध्ये बेसन पीठ आहे आणि त्या बेसन पिठामध्ये अंडी आहेत। बघू शकता घरचं प्रेम। अगदी थोडं थोडं करता करता पूर्ण बेड माझा भरलेला आहे। ही आपली देशी अंडे आहेत। बस, मनापासून आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांची, की तुमच्यामुळे मला एवढं छान छान असं आपलं घरचं देसी खायला भेटतं। बघा, एक वेळ मी पुन्हा आपल्याला जवळून दाखवते। सीताफळ आहे, कांदे आहेत, पिवळे मूग आहेत, डाळ आहे मटकीची, लिंबू आहेत, डाळिंब, घरचं तीळ आहेत, बघू शकता, लाडू, कापण्या, चिवडा, मेथीची भाजी, गवारीची शेंग, वांगी, तूप, अंडी, शेंगा। थँक यू सो मच।